सर, मराठीच्या सक्तीच्या मुद्द्यावर आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईत बैठक बोलावली आहे आणि या बैठकीला शशांकराव आणि संजय निरुपम हे उपस्थित राहणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. कारण की शशांकराव हे खूपच आक्रमक झाले आहे. असं आहे की मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की ज्यांना मराठी येत नाही त्यांना आपण या गेल्या काही दिवसामध्ये मराठी शिकूया आणि मग काही हा प्रश्न राहणार नाही हे मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं. आज एक लक्षात घ्या की या रिक्षा असतील टॅक्सी असतील मुंबईतल्या ह्या बहुतांश ज्या आहेत ह्या मराठी न बोलणाऱ्यांच्या ताब्यामध्ये आहेत किंवा ते चालवतात. आता एकदमच हे सगळं बंद करणं म्हणजे पुन्हा नवीन प्रश्न निर्माण होणार. त्यापेक्षा या सगळ्यांना आठवड्यातून एक तास किंवा महिन्यातून असे काहीतरी करून वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईमध्ये कॅम्प्स लावून जे कामापुरतं जे मराठी आहे हे त्यांना शिकवलं गेलं पाहिजे. त्याच्यासाठी एक व्यवस्था अशी एक निर्माण केली पाहिजे की कोण कोण आलेत, कोणाकडे रिक्षा आहेत, कोण चालवत आहेत आणि त्यांनी ते शिक्षण पूर्ण केले की नाही. आणि मग त्यांना एक छोटंसं एक सर्टिफिकेट द्यावं की त्यांनी मराठी कोर्स पूर्ण केलेला आहे आणि त्यांना मराठी येतं. तर त्यासाठी कदाचित महिना 2 महिने जर लागले तर मला असं वाटतं आपण ते दिले पाहिजे. एकदमच जर आपण सगळं बंद करायला गेलो तर मला कल्पना नाही की आणखी नवीन काहीतरी प्रश्न निर्माण निश्चितपणे होऊ शकतील. लोक संपावर जातील, मग परत लोकांचे हाल परत आपल्यालाच ऐकावं लागणार की तुमच्यामुळे जे आहे आम्हाला जे आहे जाण्या येण्याची आमची व्यवस्था जी होती ती खंडित झाली वगैरे वगैरे. तर थोडंसं जे आहे सांभाळून हे घेतलं पाहिजे. कारण हा काही 1, 2, 4, 5 लोकांचा प्रश्न नाही, हजारो लोकांचा प्रश्न आहे. आणि अगदी बळजबरी जर करायला लागलो आपण तर हे असे हजारो लोक उतरणारच रस्त्यावर आणि मग आणखी प्रश्न निर्माण होतात.